हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू पापड आटा आणि पापड मसाला। शिंदेना दावोसला नेताना व्हीएसआर कंपनीकडून झालेली चूक आणि अजित पवारांचा व्हीएसआर कंपनीच्या विमान अपघातात झालेला अपघात हा योगायोग आहे का? रोहित पवारांचा सवाल। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी पायलटला बळीचा बकरा बनवण्याचा डाव व्हीके सिंगला का वाचवलं जातंय? सिंग कुणाचं नाव घेईल ही भीती आहे का? रोहित पवारांचे सवाल। प्रफुल्ल पटेलही रोहित सिंगच्या लग्नात गेले होते। एस.एन. शर्मा हा प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचा व्यक्ती। रोहित सिंगला काही बड्या लोकांकडून वाचवलं जातंय। रोहित पवारांचे गंभीर आरोप। राज्यसभेच्या 7 खासदारांची बिनविरोध निवड। शरद पवार, विनोद तावडे, माया इनावते, पार्थ पवार राज्यसभेवर। रामदास आठवलेंचीही बिनविरोध निवड। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर असणं हे महाविकास आघाडीसाठी चांगले संकेत। संजय राऊतांचं मोठं विधान। भाजपच्या मंत्री आणि आमदारांवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण नाराज। विधानसभा आणि विधान परिषदेत आमदार मंत्र्यांच्या गैरहजेरीवरनं भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांची नाराजी। पंतप्रधान मोदींनी देशाची सुरक्षा जपली तर विरोधकांचं आयुष्य फक्त एका परिवाराच्या गुलामीत गेलं। परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी टीका करणं हास्यास्पद। मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांच्या टीकेचा समाचार। सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण। सोन्याच्या दरात 2 तर चांदीच्या दरात 3,000ची घसरण। सोनं प्रति तोळा 1,60,000वर। मुंबई मनपाच्या राणीच्या बागेत एका विद्यार्थ्याचा डोळा निकामी तर दुसऱ्या विद्यार्थ्याला गंभीर दुखापत। ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रशासनाला धरलं जबाबदार। आणि कचऱ्याच्या वादातून उल्हासनगरमध्ये ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या। धक्कादायक बातमी ऐकतात पत्नीची आत्महत्या, आरोपीला अटक। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी विशाल परदेशी। आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। चला सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी दिल्लीत अखिलेश यादव यांची भेट घेतली आणि यानंतर त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पुन्हा अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। पायलटला बळीचा बकरा बनवण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला। तर व्हीके सिंगला का वाचवलं जातंय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। एकनाथ शिंदेना नेताना ही व्हीएसआर कंपनीची चूक झाली होती। अजितदादांचं विमान पडलं की पाडलं असा याचं उत्तर हवं असं ते म्हणाले। रोहित पवारांनी काही नवीन आरोप केलेले। त्यांनी काय म्हटले बघा। अजित पवारांचं विमान उड्डाणासाठी सज्ज होतं। वातावरणात दृश्यमानता कमी होती। दृश्यमानतेबाबत पायलटनं व्हीके सिंगला कळवलं होतं। व्हीके सिंग कडून पायलटला टेक ऑफचे आदेश देण्यात आले। तू टेक ऑफ कर, बाकी नंतर बघू असं व्हीके सिंग म्हणाले। आणि यावरनं आता व्हीके सिंगचे सीडीआर तपासा अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केलेली आहे। खास करून मीडियाच्या मदतीने सुद्धा आम्ही जे काय प्रेझेंटेशन केलं त्याच्यामुळे एक दबाव हा आता VSRवर DGCAवर मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। आता कदाचित त्याच्यामुळेच आपल्याला कुठे अडचण होऊ नये म्हणून बळीचा बकरा आपण पायलटला करून मोकळं होऊन जायचं अशी भूमिका कदाचित व्हीके सिंगची तिथं असावी। जेव्हा विजिबिलिटी ही 5,000च्या खाली होती, म्हणजे 3,000च्या आसपास विजिबिलिटी होती, तेव्हा कॅप्टन कपूर ज्यांच्याबद्दल मी सुद्धा पूर्वी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत,
त्यांनी VK सिंगला फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं विजिबिलिटी खराब दिख रही है, अभी हम टेक ऑफ नहीं कर सकते. तेव्हा VK सिंगली त्याला सांगितलं होतं की नाही तू टेक ऑफ कर ले, बाकी का बाद में मैं देखता हूँ. आता हे जे मी बोलतोय याचा पुरावा CID हे CDR रिपोर्ट हे VK सिंगचे काढून त्याच्यात काय संभाषण झालं हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. आता रोहित पवार यांनी जे खळबळजनक आरोप केले त्यात त्यांनी काय म्हटलंय बघा. दृश्यमानता कमी असून टेक ऑफसाठी पायलटवर दबाव होता का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवाय त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की पायलटला बळीचा बकरा बनवलं जातंय असं देखील त्यांनी म्हटलंय. शिवाय पुढे ते असं म्हणतात की पायलटवर अपघाताची जबाबदारी ढकलण्याचे प्रयत्न होत आहेत का. VK सिंगला मोठा राजकीय नेता वाजवतोय का, कोणाचं त्याला पाठबळ आहे का, कोण आहे नेमकं हे. VK सिंग सोबत काही जणांचे आर्थिक हितसंबंध आहेत असं देखील रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. आणि रोहित सिंगच्या लग्नात कोण कोण उपस्थित होतं ते जाहीर करा असं देखील त्यांनी म्हटलंय. 26 दिवसानंतरही CBIनं तपास का स्वीकारला नाही हा देखील एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विमान अपघातानं पडलं की पाडलं याचं उत्तर अजूनही मिळालं नाहीये असं देखील रोहित पवार म्हणताना दिसत आहे. 2023 मध्ये एकनाथ शिंदे दावोसला जाताना VSR कडून मोठी चूक झाली. त्याच VSRच्या विमानात दादांचा अपघात किंवा घातपात एवढा योगायोग कसा असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला. VSRच्या विमानामध्ये दादा प्रवास करत असताना विमान हे पाडण्यात आलं का पडलं हा माझा साधा सोपा त्या ठिकाणी प्रश्न आहे. मग VK सिंगचा तपास ज्या दिशेने चालला आहे आम्हाला कुठंतरी वाटतं की VK सिंग आणि VSRला वाचवलं जाते का. कारण VK सिंगला जर धरलं, VK सिंगला जर ताब्यात घेतलं तर VK सिंग काही लोकांची नावं घेईल म्हणून कुठेतरी काही लोकांना भीती वाटते असं आम्हाला वाटतं. ज्यांची VSR नावाची कंपनी जी 2023ला एकनाथ शिंदे साहेबांना डावोसला घेऊन जात असताना खूप मोठी चूक त्यांच्या तिथं झाली होती. पण मग हीच ती कंपनी, हाच तो VK सिंग, हाच तो रोहित सिंग आणि हीच ती VSR कंपनी ज्याच्या दादांचा त्याच्यामध्ये घातपात नाहीतर घात नाहीतर ॲक्सिडेंट तिथं झालेला. एवढा मोठा योगायोग कसा होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अजित पवार मृत्यू प्रकरणात गौप्यस्फोट केला. VSR कंपनीच्या मालकाने माळी कुटुंबाला धमकी दिल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. मीडियापासून दूर राहण्याची धमकी पिंकी माळीच्या भावाला दिल्याचं ते म्हणाले. अमोल मिटकरी यांनी रुग्णालयात जाऊन पिंकी माळीच्या आईच्या तब्येतीची विचारपूस केली आणि यानंतर अमोल मिटकरींनी काय ट्विट केलं ते आपण पाहूया. गेल्या 13 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या पिंकी माळीच्या आईच्या तब्येतीची हॉस्पिटलला जाऊन विचारपूस केली. यावेळी तिचे वडील आणि भाऊ उपस्थित होते. VSRचा मालक VK सिंग याने व्हॉट्सअप कॉल करून मीडियापासून दूर राहण्याची भावाला धमकी दिल्याचे रेकॉर्डेड कॉलवर ऐकलं, ज्यात पायलटने अजित पवार इनके फ्लाइट को ठोक दिया अशी वापरलेली भाषा ही VSRचे अंडरवर्ल्डशी संबंध तर नाही ना अशी शंका उपस्थित करते. एक मात्र खरं आहे, हे प्रकरण वरवर जसं दिसतंय तसं सोपं नाहीये. आपल्या दादांचा घात झालाय असं Xवर अमोल मिटकरी यांनी पोस्ट केलं. VK सिंह इज विलन. इस पूरे केस में VK सिंह ही विलन है. सुमित कपूर, उसको पता है. सुमित कपूर, अब उसने बताना चाहिए कि यश और मदन साहिल को उसने कहा छुपा के रखा. सुमित कपूर कैलिफोर्निया में है ऐसा बताया जाता है. तो शांभवी पाठक को फ्लाइट सौंप दी गई थी क्या? और सुमित कपूर पे अपना अपराध डालने से वो निरपराध है ऐसा सिद्ध नहीं होता. VK सिंह को इसका खामियाजा भुगतना पड़ेगा.